डोक्यावर आई आणि वडिलाचं छत्र राहिलं नाही. मला कधी विचार केलाय? आज लाखोना समाज त्या अलंकापुरीत गेला. ज्ञानोबा माऊलीच्या डोक्यावरून आई आणि बापाचं छत्र हरवलं. या समाजानं माझ्या ज्ञानोबा माऊलीला माऊली ठेवली नाही, पण तीच माऊली आज अनाथांची माऊली झाली. समाधी सोहळा डोळ्यासमोर आणा. काय अवस्था झाली असेल त्या लेकरांची, काय अवस्था झाली असेल ज्यावेळेस विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातांनी देहांत प्रायश्चित्त घेतला असेल. ज्याच्या जीवनातून आई निघून जाते त्याला विचारा काय दुःख असतं आईचं, आणि ज्याच्या जीवनातून बाप निघून जातो काय दुःख असतं त्या बापाचं. काय असते आई? आई मायेचा सागर चैतन्याची घागर असते. आई भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ असते. आई नसते सांभाळणारी दाई, असल्यावर मिळत नाही नसल्यावर कळत नाही. समुद्राची शाई आकाशाचा कागद करून पर्वताची लेखणी स्वतः सरस्वती माता जरी लिहायला बसली ना तरी आईची महती लिहिली जात नाही. एवढं प्रेम त्या आईचं असतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना अधिकारी. आईचं खूप प्रेम असतं दादा लेकरावर, खूप प्रेम करते आई. पण त्या बापाचं काय हो? बाप लेकरावर प्रेमच करत नाही का हो? बाप लेकरावर प्रेम करतो, पण ते प्रेम कधी कुणाला दिसतच नाही. बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकार आहे बरं. समोर कधी येत नाही, समोर कधी दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व नाही असं कधीच होत नाही. एक सांगू, एक कवी आला, कवीला म्हणाव करा ना दादा एखादी कविता. त्या कवीना आईवरच कविता करावी. चित्रकार आला, काढा ना दादा एखादं चित्र. तो आईचं चित्र काढून गेला. कथाकार आला, मांडा ना एखादी कथा. तो आईचीच कथा रंगून गेला. पण तो बाप का कधी कोणाला दिसला नाही हो? एक सांगू, आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व. आई म्हणजे घराचा तो कळस आहे, घराला सुशोभित करतो, पण तो कळस उभा करण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेणारा पाया म्हणजे तुमचा आमचा बाप असतो. तुमचा आमचा बाप असतो. आई म्हणजे समईतली ती ज्योत आहे. घराला प्रकाशित करते, घराला तेवट ठेवते, पण ती ज्योत तेवट ठेवण्यासाठी तापाव मात्र त्या समईलाच लागतं. कधीतरी जा त्या समईला सहज स्पर्श करा, सर्दीची चटका बसेल, हात माघारी येईल, लक्षात येईल तापलेली समई म्हणजे तुमचा आमचा बाप आहे. महाराज, तुमचा आमचा बाप. बाप म्हणजे जवारीचा दाना आहे बरं. स्वतःला संसाराच्या एवढ्या खोल गाडून घेतो. संसाराचा कितीही रहाड गाडगा येऊ द्या, किती त्रास येऊ द्या, किती संकट उभे राहू द्या, स्वतःच्या पत्नीसाठी, मुला मुलीसाठी, आईसाठी, बापासाठी मोठं कणीस देणारा तो बाप असतो. महाराज, 4-4 मुलं असो नाही तर 5-5 मुलं असो, बाप सगळ्या मुलांना सारखं प्रेम करतो, सारखं प्रेम करतो. पण शोकांती काय त्या बापाची? 4-4 पोरं असून एका आईला नाही का बापाला सांभाळू शकत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे त्या आईचं त्या बापाचं. हाडाची काढ रक्ताचं पाणी ज्या बापानं केलं, तिळ जगला, झुजला, समाजासाठी लढत राहिला, समाजासमोर, कुणासाठी? आपल्या लेकरासमोर. 70 वर्षाचा बाप झाला, थकला, गुडघे दुखायला लागले त्याचे, कंबर ठणकायला लागलं त्याचं, उभा राहिला की सारखे चक्कर यायचे. 70 वर्षाचा झाला बाप आणि मुलगा बाहेर जायला निघाला. दादा संभाजीनगरला चालला का रे? बस पोरानं तो शब्द ऐकला, पोरग माघारी आलं, हातातली पिशवी घेतली, 10 दिशी फेकून मारली, लगेच बोलता झाला, हो चाललो संभाजीनगरला. काय करायचं? काय नाही बाळा. सहज विचारलं, बोला ना काय करायचं? कधीच्या नवत चांगल्या कामाला निघालो की लावल्या हटकाने या डांगऱ्यानं, या म्हातारीचं असं आणि या म्हाताऱ्याचं तसं. बोला काय करायचं? न राहून त्या म्हाताऱ्यानं म्हणावं, बाळा 8 दिवस झालेले गुडघे खूप ठणकू लागले, 8 दिवस झाले, डायबिटीसचा त्रास आहे, उभा राहिलं ना सारखी चक्कर येतात बाळा. येताना फक्त आपल्या त्या डॉक्टर कोण 10 ठणकीच्या 10 साखरीच्या गोळ्या आणशीन करे. एवढा शब्द पोरानं ऐकला, तळपायची आग मस्तकात गेली, त्या म्हातारीला बोलू लागला, लावली हटकाच्या डांगऱ्यानं. कधी चांगल्या कामाला निघालो का सारखं तुमचं हेच आहे, हे आणा ते आणा, हे करा ते करा, आणि बोलून जातो. काय हो नेमकं केलं तरी काय तुम्ही आमच्यासाठी? महाराज, 80% मुलांच्या मुखातला हा शब्द आहे, केलं तरी काय माझ्यासाठी. पूर्ण कीर्तन सोबत नाही घेऊन जा केलं तरी चालेल, पण शेवटचं 5 मिनिटं जे बोलणार आहे ते कीर्तन घेऊन जा. नानांच्या कीर्तनाच्या निमित्तानं, दशक्रियाच्या निमित्तानं माझं कीर्तन सफल होईल. काय केलं तुम्ही आमच्यासाठी?
काय केलं तुम्ही आमच्यासाठी? अरे लहान होता तापानं फणफणला, लहान होता तापानं फणफणला, डॉक्टरकडं बाप तुला घेऊन गेला. डॉक्टर साहेबांना तपासलं, लक्षात आलं पोटामध्ये गोळा आहे. आणि डॉक्टरने सांगावं, दादा याचं ऑपरेशन 2 दिवसाच्या आत करावं लागेल. 2 दिवसाच्या आत जर याचं ऑपरेशन केलं तर तुमचा मुलगा वाचेल, नाहीतर मी काहीच करू शकणार नाही. बापाच्या पायाखालची जमीन सरकली. अरे तर हाताच्या फोडासारखं जपलं माझ्या लेकराला. एकुलता एक आधार माझ्या कुटुंबाचा. 10 वर्षानंतर लेकरू भगवंतानं पदरात घातलं. आणि डॉक्टर साहेब असं काय बोलू लागले तुम्ही? डॉक्टरचे सुद्धा डोळे भरून आले. डॉक्टरना म्हणावं, मी काहीच करू शकत नाही, तुम्हाला तात्काळ ऑपरेशन करावं लागेल. 2 लाख रुपये खर्च आहे. मग तर तळपायच्या आगपासताकात गेली. 2 लाख रुपये हुंडा, 18 विश्व दारिद्र्य. कुठून आणू मी 2 लाख रुपये? कुठून आणू मी पैसा? धाय मोकळून रडणाऱ्या डॉक्टरने त्या बापाकडे बघितलं आणि त्याला सावरलं. सांगितलं, एक काम करा, हवं तर मी माझी 50,000 रुपये फी कमी करतो, पण 1.5 लाख भरावाच लागतील. बाप उठला, या पाहुण्याकडे जाय, त्या पाहुण्याकडे जाय. अहो माझा नौबत नगारा, माझं लेकरू आजारी हो, पोटामध्ये गोळा झालाय, ऑपरेशन करावं लागेल. 1.5 लाख रुपये खर्च सांगितला. काही करा, फुल न फुलाची पाकळी मदत करा. मी तर मग मी माझ्या अंगाचं कातडं काढीन आणि तुमच्या पायात घालीन. हात जोडून याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. 1.5 लाख रुपये जमा केले. बाळा तुझं ऑपरेशन यशस्वी केलं. अरे धाय मुकरून रडणारी आई सगळ्यांना बघितली, पण तू वाचावा म्हणून ज्याच्या पायावर पडायचं नाही, त्याच्या पायावर नाक घासणारा बाप तुला का दिसला नाही? का तू त्या बापाला बघितला नाही? त्या बापाला विचारतो, काय केलं माझ्यासाठी? अरे उठ, स्वतःच्या पायात 2,500चा बूट काढ, घाल बापाच्या पायाची चप्पल. बघ कच दिशी खिळा टोचला, पाय रक्त बंबाळ झाला. बघ ती चप्पल, 100 खिळे ठोकले रे त्यानं. बघ ती चप्पल आणि तुझ्या पायातला बूट. विचार त्या बापाला, काय केलं माझ्यासाठी? बघ तुझे कोरे कपडे, बघ बापाचा फाटलेला पायजामा, बघ बापाची फाटलेली अंडरपॅन्ट, बघ बापाची फाटलेली बनियान, बघ तुझे कपडे. विचार त्या बापाला, काय केलं म्हणावं माझ्यासाठी? अरे ये बाहेर रस्त्यावर लहान लहान लेकरं काम करतायत बघ, अनवाणी पायानं चालतायत, पायाला ते कच खडी टोचतायत. बघ त्या लेकराचा पाय रक्तबंबाळ झाला, लालबुंद झालेला पाय बघ. विचार त्या बापाला, काय केलं माझ्यासाठी? ये बाबा पेट्रोल पंपावर भीक मागतायत लहान लहान लेकर. बघ दादा द्या ना 1 रुपया, दादा द्या ना 2 रुपये. सकाळपासून काहीच खाल्लं नाही हो. घ्या त्या लेकराला बाजूला आणि विचार त्याला, हे शिकवलं का तुझ्या बापानं? हे शिकवलं का तुझ्या आईनं? दादा त्याच्या मुखातलं शब्द असतं, साहेब मला आई असती, मला बाप असता, मी कशाला भीक मागितलं असतं? कशाला भीक मागितलं असतं? म्हणून एक विनंती करतो दादा, त्या बापाला आयुष्यात कधीच विचारू नका काय केलं माझ्यासाठी. लक्षात घ्या, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत घराला आधार आहे. बाप आहे ना, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जबाबदारी कळणार नाही. पण बाप गेला लक्षात येईल कसं जगावं, कसं बोलावं, कसं वागावं, कसा व्यवहार करावा. महाराज बाप म्हणजे घराचं कुलूप आहे. बरं जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत घराला कधी कुलूप लावायची गरज पडत नाही. बाप मेला लक्षात येतं घराला कुलूप लावल्याशिवायच पर्याय नाही. अरे काय केलं माझ्यासाठी बापानं? स्वतःच्या नावापुढे नावलेलं बापाचं नाव काढ, समाजामध्ये ताटमानेनं वागून दाखव, लक्षात येईल काय केलं तुझ्या बापानं. हात जोडून नम्रतेची विनंती करतो, जगात कुणाचाही अपमान करा, कुणालाही कमी लेखा, पण हाडाची काढ रक्ताचं पाणी करून ज्या बापानं तुम्हाला जगवलं ना, त्या बापाचं आयुष्यात कधीच अपमान करू नका. म्हणून एक सांगतो गाड्यावर, आपण आहे ना म्हणून बाप नाही, बरं बाप आहे म्हणून आपण आहोत, म्हणून एक सांगतो जाता जाता माझ्या बहिणींनो, सगळ्यात जास्त प्रेम कधी कधी मुलांना वाटतं माझ्यावर करत नाही, लहान असला त्याच्यावर प्रेम करतं का? बापाला माहितीये हा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी भरभक्कम आहे, पण माझं लहान लेकरू नाही त्याला जमत. भोळा मुलगा असला ना, बापाचा जास्त जीव त्याच्यात घुसतो. आणि सगळ्यात जास्त जीव जर कुणात गुंतत असेल, माझ्या बहिणींनो मला एक सांगा ना, सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर कोण करतं हो? तुमची आई, तुमची बहीण, तुमचा भाऊ, कोण करतं? सगळ्यात जास्त प्रेम जर तुमच्यावर कोण करत असेल ना, तर तो फक्त तुमचा बाप असतो. तुम्ही जन्माला आला, सगळ्यांनी नाक कुरडलं, पण जगात आनंद एकाच माणसाला झाला, तो तुझा बाप होता. ताई एक दिवस असा गेला नाही की बापानं कधी खाऊन तुला आणला नाही, विसरला असेल नाही, गडबडीत ध्यानात राहिलं. दुकानदार दादानं रात्री 10 वाजता बघितलं, एवढा उशिरा कसा आलास?
अरे काही नाही, माझ्या दिदीला खाऊ पाहिजे होता. अरे मग उद्या घेऊन जायचं ना. नाही हो, मी गेलो ना माझी दिदी खिशे चापडती, माझी पिशवी चापडती, काही नसलं ना धाय मोकलून रडलती. दुकानदार दादानं म्हणावं, अहो जाऊ द्या, रडून रडून झोपली असती. ताई तुझ्या बापाचं वाक्य होतं, माझी दिदी रडून रडून झोपली असती पण रात्रभर मला झोप आली नसती. हे म्हणणारा जगात एकच माणूस, तो म्हणजे तुझा बाप आहे, तो म्हणजे तुझा बाप आहे. अहो पाहुण्यांना जर सांगितलं 3 लाख रुपये हुंडा, 3 लाख रुपये हुंडा, बापाचे डोळे भरून आले. पाहुणे मंडळीने आली, मुलगी पसंत झाली, डोळे भरून आलेले बघितले. आईनं विचारलं, का हो काय झालं रडायला? बाप काहीच बोलत नाही, डोळे पुसतो, काही नाही, आपली दिदी पसंत झाली ना म्हणून डोळे भरून आले. महाराज बाप आयुष्यात फक्त 4दा रडतो, 5च मिनिट आहे माझं बस. बाप आयुष्यात 4दा रडतो. एकदा ज्यावेळेस ताई तुला पाहुणे बघायला येतात आणि तू पसंत होती तेव्हा. दुसऱ्या वेळेस आपली मुलगी माहेर सोडून सासरी जाते तेव्हा. तिसऱ्या वेळेस बाप रडतो आई तारुण्यामध्ये मुलगी टाकून दिली जाते किंवा विधवा होती त्यावेळेस. आणि 4थ्या वेळेस बाप रडतो हाडाची काढ रक्ताचं पाणी करून ज्या आई बापाला बापानं पोसवलं त्याच लेकरानं आई बापाला लाता घरून बाहेर काढलं. त्यावेळेस बाप एरवी कधीच रडत नाही. आईनं बापाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं, अहो 3 लाख रुपये हुंडा मोडून टाका, दुसरं कुठलं स्थळ बघू. त्यावेळेस बापाच्या तोंडातला शब्द असतो, विडी झाली का काय? पाहुणे चांगले, माणसं चांगले, मुलगा चांगला आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे. 3 लाख म्हणता 4 लाख रुपये लागू दे, 4 लाख रुपये म्हणता 5 लाख रुपये लागू दे. पैसा कमी पडला मी जमीन विकून टाकीन, पैसा कमी पडला मी घर विकीन, पैसा कमी पडला मी गहाण राहीन. ताई तुझ्यासाठी गहाण राहणारा जगात एकच माणूस आहे, त्याचं नाव बाप आहे. माहेर कुठपर्यंत आहे तुम्हाला? जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचा बाप जिवंत आहे. तुमचा बाप मेला, माहेरला चप्पल काढायचा उंबरा संपला. आई मेली, मायेचा पदर संपला. म्हणून आई जिवंत आहे, आईला भेटून जात जा. बाप जिवंत आहे, बापाला भेटून जाता. कोण कुणाची भाऊ, कोण कुणाची भाऊ जाई. दादा माझ्या बहिणींनो, बाप मेला ना, तू माहेरला येशील पण तुला तो गोडवा राहणार नाही. दिवाळीला येशील पण तो आनंद राहणार नाही. अरे भाऊ तुला साडी घेईल, साडी घेईल ताई, पण सुतात बदल होईल. जर साडी तुला नाही आवडली ना, फक्त तुझ्या डोळ्यात बाप बघायचं, लक्षात द्यायचं माझ्या ताईला साडी नाही आवडली. त्या दुकानदार दादाकडे जायचा, पैसे नाही रे बाबा माझ्याकडं, पण माझ्या ताईनं ज्या साडीला हात लावली ना ती साडी दे बरं, हे म्हणणारा एकच बाप आहे. आता फार मोठा सोहळा आमच्या या ठिकाणी किशोर दादा असेल, अमोल दादांनी या ठिकाणी केलेला आहे. महाराज एक सांगू, जड अंतःकरणानं सांगतो, बाप मेला ना रडू नका, डोळ्याला पाणी सुद्धा आणू नका. थोडस पुढे जाऊन सांगतो, दहावा नाही घातला तरी काही फरक पडत नाही, वर्ष श्राद्ध नाही केलं तरी काही फरक पडत नाही, पण वाक्य सोबत घेऊन जा, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या गालावरचं हसू कमी कधी होऊ नका, आणि जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. कुठलं पाप तुम्हाला लागत नाही. नाहीतर माय बाप केवळ का